नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी मराठीवरती. आज आपला मराठीचा पेपर आहे आणि मराठीचा पेपर जो आहे तो आज आपण बघणार आहोत. एकदम इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका अशाच प्रकारचा पेपर आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हा पेपर आणि त्याचबरोबर इतर काही इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका आहेत आणि मराठीच्या नोट्स हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच्या आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. आणि मराठीच्या इम्पोर्टंट नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून. आता आपण मराठीची ही प्रश्नपत्रिका अतिशय डिटेलमध्ये बघूयात मित्रांनो. सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत आजच्या पेपरच्या अनुषंगाने. तर बघा 12वी विषय मराठी गुण 80 मार्कांचा पेपर. त्याच्यामध्ये पहिलाच विभाग आहे आपला गद्य विभाग. गद्य विभागामध्ये एकूण मित्रांनो या पहिल्या प्रश्नामध्ये आ आणि ई असे उपप्रश्न असतात. 8 मार्काला, 8 मार्काला, ई 4 मार्काला, एकूण 20 मार्कांचा प्रश्न. त्याच्यामध्ये 8 मार्काचा जो असतो आणि 8 मार्काचा असतो. हे दोन्ही सुद्धा उतारे आहेत. ते पाठ्यपुस्तकातले उतारे असतात. 8 आणि 8 16 मार्काचे. तर या 16 मार्कांमध्ये मध्ये एकूण 3 ॲक्टिव्हिटी असतात, 3 कृती असतात. पहिली 2 मार्काची, दुसरी 2 मार्काची आणि तिसरी 4 मार्काची. तर पहिली 2 मार्काची सोपी असते, दुसरी पण सोपी असते. फक्त तिसरी जी आहे जिथं तुम्हाला अभिव्यक्ती आहे किंवा तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतं, ठीक आहे. तर ती ॲक्टिव्हिटी इथे तुम्हाला थोडीशी गडबड होऊ शकते स्वमत लिहित असताना. पण हे स्वमत कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आज. त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाहीये. कृती 1 बघा पहिला उतारा आपण बघून घेऊयात. पुढील उतार्याच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा. आता इथे आपण बघूयात बघा परिणाम लिहायचेत मला. माणसं अस्वस्थ, उदास होतात तेव्हा ते काय करतात? आणि पुढील चौकटी पूर्ण करा. खेळाचा आणि छंदाचा उद्देश काय आहे? आणि पोटापाण्यासाठी करतात तो. या ठिकाणी हे 2 प्रश्न आहेत आणि दोन्ही प्रश्न सोपे आहेत. इथे तुम्हाला 2 आणि इथे 2 असे 4 मार्क मिळू शकतात. बघा आपण शोधूयात प्रश्नांची उत्तरं. माणसं अस्वस्थ आणि उदास होतात तेव्हा. आता हा उतारा बघा तुम्ही वाटलंच तर नंतर थोड्या वेळाने नीट वाचा. पण मला या ठिकाणी इथं उत्तर मिळतं बघा. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा ते परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. म्हणजे 2 गोष्टी होतात. काही जण परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण आवडीचं पुस्तक वाचतात. मग तुम्ही इथे लिहू शकताय परिणाम काही जण परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण आवडीचं पुस्तक वाचतात. तर ही या ठिकाणी इथं 2 उत्तरं तुम्हाला लिहिता येईल. एकाला 1 मार्क, दोनाचे झाले 2 मार्क. पुढचा मुद्दा या ठिकाणी पुढचा एक प्रश्न आहे, की खेळाचा आणि छंदाचा उद्देश काय? बघा इथं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हा असतो. म्हणजे या चौकटीत मला आनंद लिहायचा आहे. एकदम सोपा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न काय बाबा? पोटापाण्यासाठी उद्योग. तर पोटापाण्यासाठी करतात तो काय? उद्योग. पोटापाण्यासाठी उद्योग करतायत. तर इथे सुद्धा 1 आणि 1 2 मार्क हातातले आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला मधला जो पहिला आणि दुसरा हे 2 प्रश्न मिळून तुमच्याकडे 4 मार्क आरामात हातातले आहेत. मित्रांनो या उतार्यामध्ये किंवा कुठलाही उतारा जरी तुम्हाला आला, तरी तुम्हाला हे 4 मार्क मिळालेच पाहिजे. मधला उतारा, आणि मधला उतारा. दोघांमधल्या उतारातले हे 4-4 आणि 4 अधिक 4 8 मार्क तुमच्या हातातले आहेत. हे मार्क अजिबात गेले नाही पाहिजेत. आता फक्त इथं पुढचा जो प्रश्न आहे, स्वमत किंवा स्वमत असेल, स्वमत अभिव्यक्ती असेल, यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात. दोघांपैकी आपल्याला 1 प्रश्न सोडवायचा असतो. उदाहरणार्थ आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं. या विधानाची साधक-बाधक चर्चा तुमच्या शब्दात लिहायच्यात आणि छंदातून आनंद प्राप्ती होत असते. याबाबत तुमचे अनुभव व्यक्त करा. इथं या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण काय काळजी घ्यायची बघा. स्वमत लिहिताना पहिला महत्त्वाचा मुद्दा, की याच्यामध्ये बघा पहिला मुद्दा लक्षात घ्या स्वमत लिहिताना, की इथं आपल्याला उतार्यातील विचारासंबंधात तुमचं स्वतःचं मत, इथं तुमचं स्वतःचे मत लिहायचे. ही सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःचे मत महत्त्वाचं आहे इथं. ओके. त्याच्यानंतर एखादा तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग सुद्धा तुम्ही इथे मत मांडताना तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर पहिला मुद्दा तिसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे स्वमत लिहिताना, की आपला आशय जो आहे तो प्रभावीपणे मांडण्यासाठी लेखकाने कोणकोणत्या भाषिक युक्त्या वापरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे लेखकाचं मत काय आहे या उताऱ्यामध्ये त्याचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकताय. ओके. आणि या उतारात व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत किंवा विचार आहेत, ते तुमच्या शब्दात तुम्हाला इथे लिहायचे आहेत. ओके. पहिली गोष्ट स्वतःचं मत, दुसरी गोष्ट तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग तुम्ही इथे सांगू शकताय आणि तिसरी गोष्ट तुमचे विचार लिहायचे आहेत. म्हणजे लेखकाचे विचार तुमच्या शब्दामध्ये इथं तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. आता इथे मला बघा समजा इथं छंदातून आनंद प्राप्ती होत असते. याबाबत तुमचा अनुभव लिहा. अनुभव व्यक्त करा. ओके. आता या ठिकाणी लक्षात घ्या, की तुम्ही इथे लिहू शकता छंद. छंद आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे, असं मला वाटतंय. कारण छंद हा माणसाला आनंद देतो. छंद हा माणसाला विरंगुळा देतो
अनेक प्रकारचे ताण असेल, तणाव असेल, दुःख असेल, या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी छंद माणसाला उपयोगी पडतो. माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मला छंद आहे चित्रकलेचा किंवा तुम्हाला जो छंद असेल तो चित्रकलेचा. मी दर रविवारी ज्यावेळेस सुट्टीच्या दिवशी दर रविवारी मी जेव्हा घरी असतो, तेव्हा मी चित्र काढत असतो आणि चित्र काढत असताना मला खूप आनंद वाटतो. संपूर्ण लक्ष माझं त्या चित्रामध्ये असतं. सगळी दुःख, सगळं टेन्शन, सगळा स्ट्रेस अभ्यासाचा असू दे, घरातला असू दे, तो सगळा विसरून जातो मी आणि पूर्णपणे चित्र काढण्यामध्ये मी मग्न असतो आणि या छंदातून मला खरंच मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्ती होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या शब्दात मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. ओके. तर आजच्या या पेपरमध्ये कुठलाही प्रश्न आला, तिथं तुम्हाला तुमचा विचार या ठिकाणी इथं मांडायचा आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तो सुद्धा असाच आहे. दुसरी कृती सेम अशीच आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न व्यंगचित्रांच्या भाषेची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत 1 आणि 2. ओके. त्याच्यानंतर आई-मुलांच्या नात्यातली वैशिष्ट्ये 1 आणि 2 तुम्हाला या ठिकाणी इथं लिहायचे आहेत. आता या उतार्यामध्ये जर आपण पाहिलं, आता उतारा मी पूर्ण वाचून बघूयात काही महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये. याच्यात जर आपण बघितलं, तर इथे आपल्याला पहिला प्रश्न मी तुम्हाला म्हटलं खूप सोपा असतो, की व्यंगचित्राच्या भाषेची वैशिष्ट्ये. आता इथे आपण वाटलंच तर उतारा तुम्ही वाचून बघा. अशी अनेक चित्र काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्र निःशब्द भाषा आहे. चित्राची भाषा कशी निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत. त्यांना शब्द नाहीत. पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. बघा कशी भाषा आहे? इथं मुद्दा काय आहे, की भाषेची वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेत. पहिलं वैशिष्ट्य काय? एक निःशब्द भाषा आहे आणि प्रभावी भाषा. मग तुम्ही इथं लिहू शकता ही निःशब्द भाषा आहे. निःशब्द भाषा आहे आणि एक प्रभावी भाषा आहे. ओके. असं तुम्हाला या ठिकाणी इथं उत्तर लिहिता येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे आई-मुलाच्या नात्याची वैशिष्ट्ये आपल्याला इथे विचारली गेलेली आहेत. तर मला वाटतं तशी ती खरंच भाषेतली ओके. इथं जरा थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक दिसतोय. संवादी आहे का? संवादी आहे का? हे आजमावण्यासाठी म्हटलं घेऊ अनुभव. कशाचा? तर ही व्यंगचित्रे काढण्याचा. माझं हे खेळ सुरू झाले. बरं का, माझे हे खेळ सुरू झाले या ठिकाणी असं लेखक म्हणतोय. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं येते. मी हे स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसांबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दातून सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान पद्धतीने व्यक्त करता येते व्यंगचित्रामधून. चित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे, ती शब्दाहून प्रभावी आहे. अ, अशी जी काव्यात्मक चित्र मी रेखाटली, त्यात एक आईविषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. म्हणजे आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हाच प्रश्न विचारला होता आईच्या नात्याविषयी. तर ते एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. तर असं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं, की आई-मुलाच्या नात्याची वैशिष्ट्ये खरं आणि सुंदर या ठिकाणी आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. तर एवढी ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिली तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. आणि तिसरा जो आहे तो अभिव्यक्ती आणि स्वमत. बघा आई कुटुंबाचा कणा असते याबद्दल तुमचं मत लिहायचं आहे आणि एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते, हे तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. तर हे कसं स्पष्ट करायचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तुमचा कृती पहिल्यातला आणि याच्यामध्ये 8 आणि 8 मार्काचे 2 उतारे असतात. तर हे 16 मार्काचे एकूण उतारे. ओके. आता कृती ई जी आहे, या ई कृतीमध्ये काय, की उताऱ्याच्या आधारे सूचनांनुसार तुम्हाला कृती लिहायची आहे. तर ई उतारा हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो आणि हा 4 मार्काचा उतारा आहे आणि या उतार्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. कारण हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह असतात, ज्याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता जास्त असते. जसं की आता बघा, फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम इथं आपल्याला लिहायचे आहेत. आता हा उतारा नीट वाचू. फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात, खुलतात. बरं का. पहिली गोष्ट आपले स्नायू जे आहे ते आपले होतात आणि ते खुलतात. हा एक आहे आणि आपल्याशी संवाद करायला लागतात. ओके. आपल्या शरीराशी त्याचं तुटलेलं नातं पुन्हा जुळतं आणि शरीराचा सूर लागतो. तर आपले स्नायू आपले होतात आणि खुलतात हे लिहा आणि शरीराचा सूर लागतो. अशी 2 उत्तरं तुम्ही या ठिकाणी इथे लिहू शकताय. फिरण्याच्या व्यायामामुळे काय होतं, तर आपले स्नायू आपले होतात, खुलतात आणि त्याचबरोबर शरीराचा सूर लागतो. चालताना पावलांची लय श्वासासोबत जोडायची. पुढचा मुद्दा आपल्याकडे इथं चालताना एका लयीत येणारे घटक. बघा इथं आहे. आपल्या बघा चालताना पावलांची लय श्वासासोबत जोडायची. 3 पावलं श्वास घ्यायचा, 4 पावलं सोडायचा. श्वास, पावलं, शरीर व मन सर्व एका लयीत येतात. मग इथं एका लयीत येणारे घटक श्वास, पावलं, शरीर, मन.
मग इथं तुम्ही लिहू शकता श्वास, इथं पावलं, इथं शरीर, इथं मन. झालं, संपला विषय. इथे पण 2 मार्क मिळतील. इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळाले पाहिजेत. या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये अ, अ जो आहे, आ आहे आणि ई. अ मध्ये प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा 4 मार्काला. आ मध्ये पहिला, दुसरा 4 मार्काला आणि ई मध्ये 2च प्रश्न आहेत ते 4 मार्काला. हे 12 मार्क हातातले आहेत. बाकी अ मधलं 4 मार्काचं स्वमत आणि आ मधलं 4 मार्काचं स्वमत 8 मार्क. इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळायला थोडी प्रगल्भता तुमची जास्त लागणार आहे. जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहावं लागणार आहे. पण इथे 12 मार्क मिळू शकतात. इथे जर तुम्हाला 6 मिळाले तरी तुमचे 18 मार्क 20 पैकी कसेही तुम्हाला मिळाले पाहिजेत. ठीक आहे. आता तिसरा जो प्रश्न आहे तो आपण आता दुसरा जो प्रश्न आहे तो आपण बघू, जो पद्य विभाग आहे 16 गुणांसाठी. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, की कृती 2 अ. अ, आ आणि ई अशा 3 या ठिकाणी कृती आहेत. तर अ जी कृती आहे त्याच्यामध्ये 8 मार्काचे तुम्हाला व्याकरणावर आधारित प्रश्न कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. ओके. त्याच्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न सोपा असतो. जसं की कविता जर तुम्ही नीट वाचली, समजून घेतली, तर तुम्हाला लगेच या प्रश्नाची उत्तरं मिळतील. जसं की खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. सर्वांमध्ये मिसळून माझे वेगळेपण जपतो. तर अशा ओळी कुठल्या आहेत बघा इथंच आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर हे उत्तर तुमचं पहिल्या प्रश्नाचं आहे. कारण यामध्येच असं दिलंय, की रंगोली रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. म्हणजे सगळ्यांमध्ये असून सुद्धा माझा रंग वेगळा आहे. म्हणजे सर्वांमध्ये मिसळून सुद्धा माझं वेगळेपण मी जपतो आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पुढे बघा, आयुष्याने माझी का बरे फसवणूक केली? फसवणूक केली म्हणजे गळा कापणे बघा इथे दिलंय. अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. तर ही ओळ या ठिकाणी तुम्हाला इथं लिहिता येऊ शकते. पुढचं म्हणजे इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. दुसरा जो प्रश्न आहे बघा, एका शब्दात उत्तरे लिहा. इथे आपल्याला एका शब्दात उत्तरं लिहायची आहेत. कवीसोबत राहणारी. कवीसोबत बघा इथे दिलंय, राहती माझ्यासव ही आसवे गीतांपरी. मग कवीसोबत राहणारे अश्रू. अश्रू किंवा आसवे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा. बघा इथं आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. म्हणजे कोण बाबा? हिंडणारा सूर्य आहे माणसाच्या मध्यरात्री. तर इथे तुम्हाला हे 4 मार्क जे आहेत ना, ते सोपे असतात. फक्त पुढे जरा थोडासा विचार करावा लागतो, अभिव्यक्ती आहे. म्हणजे समाजात स्वतःचं वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे उदाहरणासह स्पष्ट करा. म्हणजे इथे तुम्हाला अभिव्यक्ती आहे आणि इथे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहावं लागणार आहे. ओके. तर आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. यामध्ये बघा दुसऱ्यातला आ. आता याच्यामध्ये बघा ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. जसं की अ, अर्थ लिहायचा आहे व्यवस्थित. कणस भरू दे जीवस दुधानं, देठ फुलांचा अरळ मधानं, कंठ खगांचा मधुगानानं आणि शहारा तृणपर्णा. तर याच्यामध्ये कणस भरू दे दुधानं. आता इथं जर तुम्ही नीट समजून घेतला मुद्दा, की पाऊस थांबल्यावरती जराशी उघडीप होते आणि कोवळं होऊन म्हणजे कोवळे ऊन जेव्हा धर्तीवर येते, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेली कणसं दिसतात. म्हणजे बघा, म्हणजे ज्यावेळेस पावसाळा संपतो, पाऊस संपतो, पाऊस निघून जातो आणि थोडीशी उन्हाचं साम्राज्य पसरतं. कोवळं ऊन पडतं कणसांवरती आणि त्यावेळेस ती जी पौष्टिक कणसं जी आहेत, ती दुधाने भरलेली दिसतात, असं या ठिकाणी कवी म्हणतोय. इथं दिलंय ना, देठ फुल आणि पुढे बघा, देठ फुलांचा अरळ मधान. आता फुलांचा देठ, म्हणजे फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. फुलांचा देठ, कारण फुलांचा देठ फुलांमध्ये मध असतं. तसं देठ फुलांचा जो आहे तो अरवाळ मधानं पूर्णपणे भरलेला असतो. आणि त्याचबरोबर कंठ खगांचा. आता कंठ म्हणजे गळा, खग म्हणजे पक्षी. पक्ष्यांचा जो कंठ आहे, पक्ष्यांच्या गळ्यामधून मधुर गाणं जे आहे, ते गीत बाहेर येताना आपल्याला या ठिकाणी दिसते. तसंच पक्ष्यांच्या गळ्यातील गोड किलबिल स्वर आपल्याला गवतांच्या पात्यांवरती इथं बघा आणि तर शहारा तृणपर्णा. गवतांच्या पात्यावर तृण म्हणजे गवत आणि पर्णा म्हणजे पाते किंवा पान. गवताच्या पानावर किंवा गवताच्या पात्यावरती तो शहारा फुललेला दिसतोय. कशाचा? या मधुर कंठातून जो आवाज येतोय पक्ष्यांच्या त्यांचा. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला फक्त सरळ अर्थ लिहायचा आहे शब्दशः. आणि पुढचा जो ई आहे याच्यामध्ये काव्य सौंदर्य आहे आणि रसग्रहण. दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर कुठलाही प्रश्न येऊ शकतो, तर त्याची तयारी करायची आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूयात विभाग 3 साहित्य प्रकार कथा. तर हा 10 मार्काचा प्रश्न आहे. या 10 मार्काच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक अ जो आहे, कृती तिसऱ्यातली अ, हा 4 मार्काचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक उतारा दिला जातो आणि या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. आणि आ मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. जसं की इथे जर आता आपण या ठिकाणी पाहिलं या प्रश्नामध्ये, तर इथे बघा आपण उतारा जर वाचू किंवा उतारा न वाचता सुद्धा तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येऊ शकतात. जसं की मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव. बघा
मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. मग इथं तुमचं उत्तर येईल कथा. पूर्ण वाक्यात लिहायचं एवढं लक्षात घ्या. ओके. कथा. कथेचे मुख्य वैशिष्ट्य बघा. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात. बघा, कथेचं वैशिष्ट्य मनोरंजकता इथे दिले. मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. तर कथेचं वैशिष्ट्य काय? मनोरंजकता असं तुम्ही लिहू शकता. तर एकदम सोपा मुद्दा असतो. आणि पुढचा हा प्रश्न जरा तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लागणार आहे. कारण इथे आपल्याला काय दिलंय, की कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्यसंस्कार या ठिकाणी तुम्हाला इथं लिहायचे आहेत. म्हणजे जसं की कथेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पात्र असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, घटना प्रसंगातून चांगल्या वाईट मूल्यांचं आपल्याला नेहमी दर्शन घडत असतं. ओके. आणि कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. म्हणजे चांगल्या मूल्यांचा हा नेहमी विजयच दाखवलेला असतो कुठल्याही कथेमध्ये. या संघर्ष दर्शनाने वाचकाला एक प्रेरणा मिळते आणि स्फूर्ती मिळते आणि वाचक त्यातून बोध घेतो, चांगले संस्कार घेतो आणि चांगल्या प्रकारे मूल्यांचे संस्कार त्या वाचकावर होत असतात. अशा पद्धतीने इथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ओके. आता कृती 3 जी आहे याच्यामध्ये 4 प्रश्न आहेत. तर 4 पैकी तुम्हाला फक्त 2च प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. जसं की इथं हा पहिला प्रश्न आहे, की अणूची समाज समजून घेण्यामागची भूमिका स्पष्ट करायची. आता इथं हा प्रश्न या प्रकारचा येऊ शकतो. जसं की अणूचा जर तुम्ही विचार केला, तर अणूला स्वतःला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे आहेत. अणूचं काय मत आहे, की बाबा मला स्वतःला अनुभव घ्यायचे आहेत. दुसऱ्याच्या अनुभवावरून मला जगायचं नाहीये. जसं की तिला समाज समजून घ्यायचा आहे. त्यासाठी ती स्वतःच समाजाच्या व्यवहारात उतरू पाहते. आणि हे स्वतःचं स्वातंत्र्य म्हणजे हे स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी तिला हवी आहे. आणि ती काय करते, आपल्या बुद्धीवरती तिला कोणाचाच प्रभाव नकोय असं तिला वाटतंय. म्हणजे तिला असं वाटतं, की आपल्या आई-वडिलांचा, समाजाचा, आपल्या मित्रांचा, मैत्रिणींचा हा प्रभाव नेहमी आपल्या मनावरती पडत असतो आणि तसे आपले विचार बनतात. आणि कोणाच्याही विचारांचं प्रतिबिंब या ठिकाणी अनूला नकोय, असं तिचं मत आहे. आणि तिला समाजाचं खरं-खुरं रूप जाणून घ्यायचं, की खऱ्या अर्थाने समाज कसा आहे. नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक तिला मार्ग दिसला, की बाबा आपण कुठलीतरी नोकरी केली, तर आपण समाजामध्ये मिसळून जाऊ शकतो चांगल्या प्रकारे. आणि नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचीच नोकरी करायची, असं तिनं ठरवलं. कारण काय माहिती आहे का, नर्सचा पेशा हा खूप महत्त्वाचा आहे. इस्पितळामध्ये रुग्ण म्हणजे इस्पितळ असेल आणि त्या इस्पितळामधले रुग्ण असतील, यांच्या जगात सुख आणि दुःख जे आहेत, ते खऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे डॉक्टर जर पाहिला, तर डॉक्टर फक्त एखाद्या रोगाचा जो काही रोगाचा ताप आहे, रोग आहे किंवा त्याचा तापच ओळखू शकतो आणि त्याचा ताप ओळखून त्याचं निदान करून त्याच्यावरती औषधोपचार करू शकतो. परंतु नर्सला रोगाचा ताप आणि त्याचा मनस्ताप या दोन्ही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. म्हणून आपण समजू शकतो, की तिची भूमिका आहे, समाज समजून घेण्याची भूमिका अशी आहे, की मला समाज अशा प्रकारे समजून घ्यायचा आहे, की माझ्या मताने मला समाज समजून घ्यायचा आहे. माझ्या स्वतःच्या विचारांनी समजून घ्यायचा आहे. मग तो समजून घेण्यासाठी दुसऱ्याचे विचार जे आहेत ते मला उसने घ्यायचे नाहीत, असं तिचं मत आहे. ओके. पुढचा मुद्दा, बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात लिहा. बघा, इथं तुम्ही लिहू शकताय, की बापूजींचं बोर्डिंगमधील मुलांवरती खूप प्रेम होतं आणि त्याचप्रमाणे मुलांचं सुद्धा बापूंवरती खूप प्रेम होतं. ज्यावेळेस बापूंचा मुलगा जो आहे म्हणजे अ, बापूंचं एवढं मुलांवरती प्रेम होतं, की बापू मुलांमध्येच दिवस-रात्र असायचे. रात्रीच्या कंदिलामध्ये मुलांना शिकवायचे आणि सकाळी पहाटे लवकर उठून सुद्धा मुलांना पुन्हा शिकवण्याचा ते प्रयत्न करत. ज्यावेळेस बापूंचा स्वतःचा मुलगा मरण पावला, त्यावेळेस बोर्डिंगमधल्या मुलांना असं वाटत होतं, की आमच्या घरातलंच कोणीतरी गेलेलं आहे, असं त्या मुलांना वाटत होतं. आणि गुरुजींचं जे काही प्रेम आहे, ते फक्त बोर्डिंगपर्यंतच सीमित नाही. ज्यावेळेस ही मुलं मोठी होतात, नोकर-चाकरी करतात, दुसऱ्या गावामध्ये नोकरीला जातात, मोठी माणसं होतात, त्यावेळेस ही मुलं बापू गुरुजींकडे नेहमीच गुरुपौर्णिमेला येत असतात. नारळ, शाल देऊन त्यांची पूजा करत असतात, त्यांचा सन्मान करत असतात आणि आपल्या घरी या असं आवर्जून गुरुजींना ते सांगत असतात. म्हणजे अशा प्रकारे प्रेम तुम्ही आपल्या शब्दामध्ये ते व्यक्त करू शकताय. त्यानंतर अनु या व्यक्तिरेखेबद्दल तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे आणि गडी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करायची. 2च या ठिकाणी तुम्हाला कथा आहेत आणि त्या 2 कथांमधून प्रत्येक कथेवरती 2 प्रश्न असे 4 प्रश्न विचारले जातील आणि 4 पैकी तुम्हाला कुठलेही 2 प्रश्न इथे लिहायचे आहेत. ठीक आहे. यानंतर विभाग जो आपला अ, चौथा जो विभाग आहे, पुढचा विभाग जो आहे तो उपयोजित मराठीचा आहे आणि 4 प्रश्न, चौथा प्रश्न जो आहे याच्यामध्ये साधारणतः
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. प्रश्न क्रमांक 4थ्यातल्या अ मध्ये आपल्याला 2 कृती सोडवायच्या असतात. ओके. तर 4 पैकी 2 जसं की मुलाखतीचे विविध प्रकार तुमच्या शब्दात आपल्याला लिहायचे आहेत. तर मुलाखतीचे जे काही प्रकार आहेत, जसं की याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, की मुलाखतीमध्ये पहिली गोष्ट प्रसार माध्यमातील मुलाखत. प्रसार माध्यमे. प्रसारमाध्यमांमधल्या मुलाखती. मग त्या प्रसारमाध्यमांमध्ये कुठकुठल्या येतील? तर दूरदर्शनवरच्या मुलाखती येतील. त्याचबरोबर तुमच्या वृत्तपत्रातील मुलाखती येतील आणि आकाशवाणीतील मुलाखती येतील. ओके. त्याच्यानंतर नोकरीसाठी मुलाखत हा एक प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला नोकरीसाठी सुद्धा मुलाखत द्यावी लागते. त्याचबरोबर सामूहिक मुलाखत म्हणजे बरेचसे 3-4 मोठी सन्माननीय व्यक्ती असतात आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची मुलाखत घेतली जाते. चर्चा घडवून आणली जाते. तर अशी सामूहिक मुलाखत असेल किंवा एखाद्या थोर कलाकाराची किंवा थोर कर्तबगार व्यक्तीची प्रकट मुलाखत आपण म्हणू शकतो. प्रकट मध्ये म्हणजेच खूप मोठ्या समारंभामध्ये अनेक लोकांच्या समोर मुलाखत घेतली जाते ती. ओके. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी हे प्रकार थोडक्यात स्पष्ट करू शकताय. पुढचा एक प्रश्न आहे माहितीपत्राची गरज. आज बघा माहितीपत्र म्हणजे एखादी कंपनी उत्पादक बनवते. ते उत्पादक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या उत्पादकाचं महत्त्व, वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती पत्रकाची गरज असते. जसं की बदलत्या काळामध्ये काळ बदलत चाललाय आणि या बदलत्या काळात व्यापारीकरणामुळे व्यापारी व ग्राहक अधिक चौकस होऊ लागले आहेत. कोणताही व्यवहार करताना लोकांना संबंधित व्यवहाराबद्दल सखोल माहिती हवी असते. वस्तूची, उत्पादनाची अचूक आणि नेमकी माहिती प्रत्येक व्यक्तीला आज मिळवायची असते. कुठलीही वस्तू जर का त्याला बाजारातून घ्यायची असेल किंवा ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर त्याला त्या वस्तूविषयी संपूर्ण माहिती अगोदर जाणून घ्यावी लागते. ती वस्तू कशी आहे? ती किती वेळ टिकेल? तर किंवा त्या वस्तूंमुळे माझा किती फायदा होऊ शकतो? ही सगळी माहिती त्याला मिळवावी लागते आणि ही सगळी माहिती त्याला माहितीपत्रातून मिळू शकते. म्हणून माहितीपत्राची गरज आहे. माहितीपत्र जितकं आकर्षक असेल, जितकं डिटेलमध्ये असेल, तितक्या चांगल्या प्रकारे ग्राहकाला माहिती मिळेल त्या उत्पादकाची आणि ते उत्पादक घेण्याची शक्यता जास्त आहे. यानंतर अहवालाची आवश्यकता आपल्याला स्पष्ट करायची आहे. याच्यात जर बघितलं, तर अहवाल जो आहे ना, तो कुठल्याही कार्यक्रमाचा एक आरसा असतो. कुठल्याही कार्यक्रमाचा किंवा कुठल्याही संस्थेचा हा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक-सारीक गोष्टींची नोंद ही अहवाल लेखनामध्ये केली जाते. जसं की कार्यक्रम कधी सुरू झाला, कार्यक्रमामध्ये कोण उपस्थित होतं, त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी नेमके कुठले विचार मांडले, या सगळ्या गोष्टी इथं येऊ शकतात. यासाठी बघा लक्षात घ्या आणि संस्थेच्या कामकाजात जर आपण पाहिलं, तर अहवाल जो आहे संस्थेच्या कामकाजामध्ये एक विश्वसनीय घटक असतो. एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. यासाठी संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नोंदी ठेवणं आवश्यक असतं. ठीक आहे. तर अहवालाच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. यानंतर बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे आपण कसं काय सांगू शकतो, की बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप. बघा बातम्या ज्यावेळेस येतात, मोठ्या-मोठ्या बातम्या जो आपण पेपरमध्ये वाचतो आणि 1-2 दिवसानंतर त्या बातमीवर आधारित काही वृत्तलेख वृत्तपत्रामध्ये छापून येतात. म्हणजे ती घटना जी आहे, त्या घटनेचं विश्लेषण केलं जातं त्या वृत्तलेखामध्ये. जसं की वर्तमानपत्रातील बातमीत असणारी सगळी माहिती वृत्तलेखात नसते. परंतु बातमीमागची बातमी वाचकांना या प्रकाराच्या वृत्तलेखात वाचायला मिळते. वर्तमानपत्रातील बातमीत ज्या नोंदी आल्या नसतील, अशा नोंदीवर प्रकाश टाकण्याचं काम जे आहे ते वृत्तलेख करत असतात. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण डिटेलमध्ये लिहू शकतो. पुढचा एक प्रश्न आहे 4थ्यातला आ. आता आ मध्ये एकूण जे काही 5 प्रश्न येतात, तर ते मी एक्सप्लेन करत नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नोट्समध्ये दिलेत, जी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची लिंक आहे मराठीच्या. त्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करा. या सगळ्या प्रश्नांची आणि इम्पोर्टंट प्रश्नांची तुम्हाला पी-डी-एफ फाईल किंवा इम्पोर्टंट प्रश्न तुम्हाला त्या नोट्सवरती वाचायला मिळतील. तर पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करू शकताय. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा आहेत आणि काही घटक आहेत, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरच त्या नोट्समध्ये मी चर्चा केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्याकरणचा जो भाग आहे, हा व्याकरणाचा भाग आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. या भागामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात बघा. पण 10 पैकी 10. प्रश्न क्रमांक 5वा जो आहे 5वा विभाग त्याच्यामध्ये व्याकरण आणि लेखन आहे. व्याकरण 10 मार्क, लेखन 10 मार्क बघा. पहिला प्रश्न आहे, किती अफाट पाऊस पडला काल? म्हणजेच काल खूप पाऊस पडला. हे विधानार्थी हे एक उद्गारार्थी वाक्य आहे. तर विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. तर तिसरा ऑप्शन हा बरोबर आहे. याच्यानंतर सूचनेनुसार सोडवा. जसं की चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. याला होकारार्थी बनवायचं आहे. नसतातचं काय करायचं? असतात.
आणि स्वस्तचं काय करायचं? महाग झालं. ओके. याच्यानंतर आपल्याकडं पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे? खरे-खोटे या सामासिक शब्दातील शब्द समास ओळखायचा आहे. तर खरे-खोटे म्हणजे खरे किंवा खोटे आपण असं म्हणतो. किंवा आला की वैकल्पिक. मग हा वैकल्पिक द्वंद्व समास झाला. ओके. त्याच्यानंतर कमलनयन हा कुठला सामासिक शब्द आहे? किंवा या सामासिक शब्दातील समासाचं नाव. तर कमलनयन हा कर्मधारय समास आहे. कमलनयन, महादेव, त्याचबरोबर पुरुषोत्तम असेल किंवा महाराष्ट्र, तर यासारखे शब्द जे आहेत ते कर्मधारय समासामध्ये येतात. पुढचा बघा एक प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा. कलाकाराने शिल्प घडवले. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे का? यापैकी नाही. तर कलाकाराने शिल्प घडवलं, त्याच्याऐवजी शिल्पे जर मी म्हटलं, शिल्पे म्हटलं तर घडवलेच्या ऐवजी घडवली. शिल्पे घडवली असं येऊ शकतो. मग शिल्पे घडवली, मग या ठिकाणी शिल्पे म्हणजे कर्म. कर्म बदलल्यामुळं, कर्माचं वचन बदलल्यामुळं क्रियापदात फरक पडला. मग अशाला वेळेला आपण या प्रयोगाला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. ओके. पुढचा मुद्दा आहे, पुढचा प्रश्न, भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. सैनिकाच्या ऐवजी मी सैनिकांनी केलं, तरी सीमेवर रोखले यामध्ये फरक पडत नाही क्रियापदामध्ये. आणि शत्रूला हे जे कर्म आहे, शत्रूलाच्या ऐवजी शत्रूंना केलं आणि एक वचन केलं, तरी इथं रोखलेच येणार आहे. म्हणजे इथे तुम्ही कर्ता बदला किंवा कर्म बदला, कर्माचं वचन बदला किंवा कर्माचं लिंग बदला, कर्त्याचं वचन बदला, कर्त्याचं लिंग बदला, तरीही तुमच्या क्रियापदावर कुठलाही फरक पडत नाही. अशा प्रयोगाला आपण भावे प्रयोग म्हणतो. ओके. पुढचा एक प्रश्न आहे या ठिकाणी. बघा योग्य पर्याय निवडा. होई जरी संतत दृष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प दशा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. अशा प्रकारे एखादा दृष्टांत समजून देण्यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं. त्यावेळेस अर्थांतर न्यास हा अलंकार होतो. आणि पुढे बघा, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे यातील उपमेय ओळखा. आता इथं दान जे उपमेय आहे, त्याला दानाची उपमा दिली आहे. म्हणजे दान हेच उपमेय आहे आणि दान हेच उपमान आहे. म्हणून उपमेय सुद्धा इथं दानच आहे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मळभ दूर होणे. मळभ दूर होणे म्हणजे गैरसमज दूर होणे. आणि मळभ दूर होणे या शब्दाचा तुम्हाला वाक्यामध्ये अर्थ करायचा. या वाक्प्रचाराचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. आणि शेवटचा एक प्रश्न असतो 10 मार्काला निबंध लिहायचा आहे. हे 5 निबंध आहे. 5 पैकी एक कुठलाही निबंध तुम्ही लिहू शकता. यावेळेस कदाचित एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो ना, कृत्रिम बुद्धिमत्ता यावरती एखादा तुम्हाला येऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता यावरती एखादा निबंध येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मराठीच्या इम्पोर्टंट नोट्स बनवल्यात आणि त्याचबरोबर मराठीच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि इम्पोर्टंट नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर दोन्ही गोष्टी मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला खूप फायदेशीर आहे. मी इथे थांबतो, पण तुम्ही थांबू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन दिलेल्या नोट्स डाउनलोड करून घ्या. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.